रहमान सरांकडे जाण्याच्या आधी मी मराठीतले, हिंदीतले मी सगळ्यांना पिच केलं होतं. पण सायलेंट सिनेमा हे नाव ऐकल्यानंतर किंवा हा फॉर्म ऐकल्यानंतर मला सगळ्यांनी नकार दिला. हे भारतीय सिनेमाचं सेलिब्रेशन संगीताशिवाय होऊच शकत नाही. गांधी टॉक्स हा सिनेमा बनवताना इतके प्रॉब्लेम्स झाले, त्यावेळी एकच वाक्य डोक्यात होतं, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. असं म्हणतात की चित्रपटाला कुठली भाषा नसते, पण असा एक चित्रपट आलाय तो भाषेशिवाय बरंच काही बोलतोय. जो मूक चित्रपट आहे पण तो बरंच काही सांगतोय. असा एक अतिशय सुंदर चित्रपट आपल्या भेटीला आलाय. दिग्गजांची साथ आहे. गांधी टॉक्स हा चित्रपट सध्या सुरू आहे चित्रपटगृहात आणि आज आपल्याकडे खास नवशक्तीच्या स्टुडिओत आलेले आहेत दिग्दर्शक किशोर बेळेकर. सर, खूप मनापासून स्वागत तुमचं. थँक्यू. आणि एक अत्यंत उत्तम कलाकृती जी तुम्ही घेऊन आलात, गांधी टॉक्स, आणि त्याला अत्यंत दिग्गजांची साथ असंच मी म्हणेन. थेट A.R. रहमान, विजय सेतुपती, अरविंद स्वामी आणि आपले सगळे चांगले कलाकार, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव, सगळे, आदिती राव हैदरी, सगळे अतिशय सुंदर जबरदस्त कास्ट आणि एक मूक चित्रपट. म्हणजे पुष्पक नंतर 38 वर्षांनी हा चित्रपट आलाय आणि या चित्रपटाचं महत्त्व खरंच खूप आहे. आणि मी चित्रपट स्वतः पाहिल्यानंतरच आपण बोलतोय. मला खूप आवडतंय इंटरव्ह्यू करायला, कारण तुम्ही पाहिलाय सिनेमा. त्यामुळे तुमचं खूप स्वागत मनापासून. आणि तुम्हीच सांगा की हा चित्रपट कधीपासून कन्सेप्ट डोक्यात होती, ते मूर्त रूपात यायला किती वेळ लागला, किती काळ गेला, काय होतं? मी बऱ्याच ठिकाणी म्हणालो आहे तसंच की 2000 सालापासून ह्याची गोष्ट लिहायला सुरुवात केली होती. मी 2000 साली ना 2 गोष्टी घडल्या होत्या. एक तर कास्ट अवे नावाचा सिनेमा रिलीज झाला होता टॉम हँक्सचा. तो एका आयलंडवर अडकतो आणि मग त्याला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी किंवा मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून तो प्रतिकृती बनवतो आणि मग त्या प्रतिकृतींशी बायको आणि मुलं अशा ह्यांच्याशी तो बोलत राहतो. तो हा एक सिनेमा होता की जिवंत राहण्यासाठी त्याला बोलत राहणं, संवादांचा आधार घेणं किंवा कुणीतरी आसपास लागणं याच्यासाठीचा त्याची धडपड असते. आणि त्याच दरम्यान माझे बाबाही वारले होते. त्यामुळे बाबा ऑफ झाल्यानंतर मी माझ्या आयुष्यात कमालीचा शांत झालो होतो. सो मला ना अशा 2 वेगळ्या गोष्टी किंवा 2 वेगळ्या घटना, म्हणजे मग त्या सिनेमाचा इम्पॅक्ट होता आणि त्याच्यानंतर माझ्या घरात घडलेली घटना याचा इम्पॅक्ट होता माझ्यावर. म्हटलं अरे, शांतता किती भयंकर येते की आपल्या हातातला माणूस गेला, म्हणजे कमवता माणूस, का आपण किती शांत होतो. आणि मग ती शांतता जी आहे किंवा ती संवादांशिवायची जे काही वागणं किंवा जे काही जगणं होतं ते मला सिनेमात उतरवायचं होतं. त्यामुळे मी लिहत असलेला जो सिनेमा आहे त्याचे 15 सीन झाल्यानंतर मी ठरवलं होतं की आपण याच्यात आता एकही संवाद न वापरता आपण हा संबंध सिनेमा लिहून काढायचा. आणि तो सिनेमा पूर्ण व्हायला मला जवळजवळ 2015-16 वर्ष उजाडलं. म्हणजे जवळजवळ 15-16 वर्षांचा कालावधी गेला. बरंच काही बोलते तुम्हाला स्वतःच्या अनुभवातनं. करेक्ट, संघर्षातून जाणवलं. करेक्ट, हे पुढे करेक्ट आहे. म्हणजे मी एकांतात खूप रडलोय त्यावेळी. मग आपल्याला उद्यापासून बाबा नसणार, सो अशा ह्याच्यात सो मग परत तुम्ही कुणाला बोलूही शकत नाही, कारण पुन्हा तुमच्या अवतीभोवतीच्या माणसांना दुःखी का करा आपल्या ह्याच्यामुळे. तर मग तो स्ट्रगल असतोच ना. आणि पुरुषांना व्यक्त करता येत नाही त्यांच्या भावना, त्यांना रडता येत. करेक्ट आहे. मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे मी स्त्री पुरुष ह्या याच्यात जात नाही, पण मी रडतो. म्हणजे मला रडावंसं वाटलं तर मी रडतो. पण आपण सतत एकच दुःख घेऊन कुणासमोर रडत राहणं हे चांगलं नसतं. त्यामुळे मी ते सगळं, म्हणजे आत्ता लोक म्हणतात की अरे सिनेमा पाहिल्यानंतर असं चोख व्हायला होतं किंवा असं भरून येतं. ते भरून येणं जे आहे ना, ते मी अनुभवलेलं भरून येणं आहे. त्यामुळे ते सिनेमात तुम्हाला जाणवत राहतं. आणि लालबाग परळ तुम्ही आहात. येस, 7 रस्ता, धोबी घाट, लालबाग परळ नसानसात भिनलेलं आहे. मी आजही तिथेच राहतो. संस्कृती सगळं सिनेमात सुद्धा सगळं. म्हणजे विजय सेतुपतीचं जे पात्र आहे, महादेव मोरे जो आहे, तो ज्या घरात राहतो त्या साईजच्याच घरात माझं लहानपण गेलं. आम्ही 5 माणसं, म्हणजे त्याच्या सिनेमात तर ते दोघंच राहतात. माझ्या प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये आम्ही 5 जण राहत होतो.
म्हणजे 5 जण कसे राहायचो ते आजही मला गणित सोडवता येत नाही. म्हणजे ते इमॅजिनच नाही करता येत. म्हणजे कॉटच्या खाली 2 माणसं झोपली आहेत, कॉटवर 2 माणसं झोपली आहेत, मग मोरी जी आहे त्या मोरीच्या बाजूला आई आणि बहिणी झोपल्या आहेत. हे असं सगळं होतं. एकच फॅन जो ह्या सीनमध्ये मी वरचा फॅन वापरला पण एकच फॅन असायचा, तोच फिरायचा सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते खरंच तुमच्या जगण्यात जगण्यात. सुद्धा हां, ते आहे. म्हणजे लालबाग परळमध्ये राहिलेला प्रत्येक माणूस किंबहुना कुठल्याही, म्हणजे मला आत्ता चेन्नईमध्ये पण लोकांनी विचारलं म्हणजे की तुम्हाला कसं वाटलं हे, म्हणजे हे इतकं रिलेटेबल आहे चेन्नईतल्या मिडल क्लास लोकांचं जगणंही चाळीत किंवा अशा 10 बाय 10च्या खोली. मी म्हटलं त्यांना की म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुमचं जगणं तसंच आहे ना. भारतात कुठल्याही घरात गेलात ते इमोशन्स तेच आहेत, जगणं तेच आहे. सो त्यामुळे ते खूप रिलेटेबल झालं तमिळ हो लोकांना. नक्कीच, आपण तेही बोलू त्यानंतर. पण आता मी पुन्हा एकदा थोडंसं ज्या चित्रपटाची जी इनिशियल स्टेज होती की जेव्हा की ठीक आहे चला तुम्ही एक चित्रपट लिहिलात, तुमची एक कन्सेप्ट आहे, तुम्ही त्यावर 15 वर्ष काम केलं. त्यानंतर जेव्हा तुम्ही अप्रोच करायला सुरुवात केली असेल लोकांना, तेव्हा तुमच्या डोक्यात ती ही पात्र होती का कसं झालं हे नंतर सगळं आलं का रेहमान सरांची साथ पहिली मिळाली, काय होतं ते? हां, ते कसं झालं 2014-15 पासून मी लोकांना भेटायला सुरुवात केली. म्हणजे त्याचं एक मूर्त स्वरूप आल्यानंतर गोष्ट तयार झाल्यानंतर. सो माझं असं होतं ना की मला लोकांनी रिजेक्टच केलं. म्हणजे अरे सायलेंट सिनेमा कोण करणार? सो असं सगळं होतं. मग मी ना मला असं होतं की मला असा कोणीतरी ॲक्टर हवा की जो मला वेळ देईल, जो माझ्यावर विश्वास ठेवेल. मग सुमित राघवन करणार होता. सुमित राघवनशी माझं बोलणं आलं होतं. सुमित आणि आम्ही करणार होतो. मग त्याला पुन्हा निर्मात्यांनी नकार दिला. मग त्याच्यानंतर हिंदी करायचं. मग कारण तू एक तर सायलेंट सिनेमा करतोय, मग रिकव्हरी नाही आणि मग असं सगळं म्हणजे ते सगळी गणितं हे लोक मांडायला लागले समोर. सो मी ठरवलं की ठीक आहे आपण एक काम करूया, आपण अशा नटांना बघूया की ज्यांना मार्केटही असेल किंवा ज्यांच्यामुळे प्रोड्युसरही तयार होतील. मग विजय सेतुपतीचं नाव माझ्या एका प्रोडक्शनवाल्याने सजेस्ट केलं. मग त्या विजय सेतुपती आणि माझा एक कॉमन मित्र आहे जो चेन्नईमध्ये असतो, तर त्याने मला कनेक्ट करवलं आणि मग विजय सेतुपतीला कोविड होता त्यावेळी. सो कोविडच्या दरम्यान मग असं झालं की सगळे अवेलेबल असल्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि मी त्याला फोनवरच 1 लाईन ऐकवली आणि ही सेड मी करतोय हा सिनेमा. म्हणजे आधी विजय सेतुपती तयार झाले. येस. त्यामुळे त्याच्यानंतर मग रेहमान सरांना, तसंच माझा एक लिरिसिस्ट मित्र होता, तर त्याने कनेक्ट करून दिलं. रेहमान सरांनी त्याचं 1 लाईन ऐकली आणि मग रेहमान सरांनी दुसऱ्या दिवशी मला झूम मीटिंगवर 1 तासात अख्खा सिनेमा मला नरेट करायला सांगितला. आणि मग मी तिथे ते नरेशन दिलं आणि नरेशन दिल्यानंतर ते म्हणाले की मी हा सिनेमा करतोय. पहिल्यांदा जेव्हा ऐकलं की ओके रेहमान सर इज ऑन बोर्ड, काय वाटलं? हां, नाही मी आनंद तर शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे मी त्यावेळी मला एवढं ग्रेट फील होत होतं ना, कारण आर रेहमान हो म्हणाले होते. आर रेहमान सरांचं म्युझिक असणार आहे आपल्या. एक होकार मिळाला लोकांना किती वर्ष लागतात. किती वर्ष, म्हणजे मला ते खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी मला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट हा होता की त्यांना मी ज्यावेळी सांगितलं सर तुम्ही हो म्हणालात, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे निर्माता नाही आहे, तुम्हाला द्यायला किंवा साईन करायला माझ्याकडे पैसे नाहीत, तर मी तुमचं नाव घेऊन हे केलं तर चालेल का? तर ते मला म्हणाले की तू बिंदास माझं नाव वापर आणि तू सांग मी करतो. ती स्टोरी ऐकायची मला, जेव्हा तुम्ही जात होतात आणि व्हिडिओ कॉलवर मला विजय सेतुपतीचा तो किस्सा होता. विजय सेतुपती हो म्हणाले. सो मी म्हटलं की अरे तुम्ही हो तर म्हणालाय, पण मला ना मी जातो ना ज्या निर्मात्यांकडे किंवा प्रोडक्शन हाऊसेसकडे, तर ते मला विचारतात की तुझं काहीतरी लिखापडी तर झाली असेल ना. तो मी म्हटलं काहीतरी आपण देऊयात ना. तो म्हणे की काम करूया, आपण सोपं करूयात आयुष्य. तू जेव्हा किंवा त्या मीटिंगमध्ये बसशील आणि तुला विचारलं जाईल की कन्सेंट आहे का, सो मला व्हिडिओ कॉल कर, मी व्हिडिओ कॉलवर तुला कन्सेंट देईन. असं विजय सेतुपतीने हे केलं होतं. आणि कसं आहे ना, हे मी सांगतोय हे खूपच सोपं करून सांगतोय. म्हणजे एवढा पेनफुल होतं ना हे, म्हणजे कास्टिंग हा प्रोसेस एवढा पेनफुल होता
की त्या याच्यातनं मी इतका फ्रस्ट्रेट झालो होतो. माझा राजीव नावाचा मित्र आहे, सांगलीत असतो, आणि तो ना साऊथ आफ्रिकेला त्याने 2 ते 3 इंग्लिश सिनेमे बनवलेत, त्याने प्रोड्यूस केलेत मराठी माणसाने. तर मी त्याला फ्रस्ट्रेशनमध्ये सांगितलं, बघ इकडे कुणीच ॲक्टर तयार होत नाही आहे, आपण हॉलिवूडचे ॲक्टर पिच करूया. मग मी मॉर्गन फ्रीमन, डेन्झिल वॉशिंग्टन, विल स्मिथ, डॅनी ग्लोवर अशा लोकांना म्हणजे हा मोठ्या ॲक्टर्सनं पिच केलं होतं. आणि मग तेव्हा डॅनी ग्लोवरच्या इकडनं आम्हाला ऑलमोस्ट होकार आला होता अरविंद स्वामीच्या रोल करता. मला ना एकच नमूद करायचं, मी जिथे कुठे सांगितलं नाही, मला ना इथे ना नसीरुद्दीन शाह सर आहेत ना, त्यांचा खूप अनुभव चांगला होता. म्हणजे त्यांनी मला चांगलं आठवतं की त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं, मध्ये तब्येत खूप खराब झाली होती, तेव्हा त्यांना मी स्क्रिप्ट पोहोचवलं होतं. ते हॉस्पिटलला स्क्रिप्ट घेऊन गेले. त्यांनी स्क्रिप्ट नेल्यानंतर ते परत डिस्चार्ज होऊन आले, तेव्हा फोन आला मला त्यांच्या ऑफिसमधनं की नसीर सरांना तुम्हाला भेटायचं आहे. सो मी भेटायला गेलो तर ते मला म्हणाले, अरे मी तुझं स्क्रिप्ट घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये, म्हटलं तिथे बसून वाचीन. मी वाचलं, पण मला ते काहीच कळलं नाही, पण मला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आणि मग त्यांनी मला 2 दिवसांचा वेळ दिला, आणि त्या 2 दिवसामध्ये आम्ही पहिला हाफ म्हणजे फर्स्ट हाफ जो आहे तो 1 दिवस, सेकंड हाफ दुसऱ्या दिवशी, असं करून मी त्यांना दोन्ही मी पूर्ण सिनेमा नरेट केला आणि ते हो म्हणाले होते. पण परत त्यांना डॉक्टरने रेस्ट्रिक्शन्स टाकले, म्हणजे आमचे पैसे वगैरे पण डिस्कस झाले होते. आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की डॉक्टरने त्यांना की तुम्ही आत्ता याच्या पुढे एक सलग रेस्ट घ्या, नाहीतर तुमच्या तब्येतीचं म्हणजे थोडंसं कन्सेप्ट ऐकल्यावर बऱ्याच जणांना ती एक्साइटिंग वाटलं आणि बरेच लोकांनी नाही म्हटलं. म्हणजे आत्ता मी ना काही ठिकाणी ना कमेंट्स वाचतो की अरे तुम्हाला मराठी म्युझिक डायरेक्टर नाही भेटले का, किंवा निलिमा मी तुम्हाला सांगतो, मी मराठीतल्या म्युझिक डायरेक्टर्सना पण पिच केलं होतं. मी रहमान सरांकडे जाण्याच्या आधी मी मराठीतले, हिंदीतले मी सगळ्यांना पिच केलं होतं. पण सायलेंट सिनेमा हे नाव ऐकल्यानंतर किंवा हा फॉर्म ऐकल्यानंतर मला सगळ्यांनी नकार दिला होता. मला कुणी एंटरटेन केलं तो नव्हतं. विश्वासच नाही दाखवत. हां, मी कुणाची नावं याकरता घेत नाही, कारण प्रत्येकाचा नकार देण्याचा अधिकार असतो आणि आपलं कॉन्व्हर्सेशन जे होतं ते खूप पर्सनल असतं. पण त्यामुळे सायलेंट मूव्ही आहे म्हणल्यावर पटकन विश्वास दाखवायला तयार नव्हते संगीत दिग्दर्शक. संगीत दिग्दर्शक, ॲक्टर होते, म्हणजे मी मोठ्या मोठ्या ॲक्टर्सना पिच केला होता इथे सिनेमा, मराठीच्या आणि हिंदीच्याही. सो मग ते सायलेंट सिनेमा म्हटल्यानंतर त्यामुळे तो स्ट्रगल खूप मोठा होता. खूप 10 वर्षांचा होता ना. मोठी नावं पाहतोय, 10 वर्षांचा होता. पण 10 वर्ष बरंच स्ट्रगल म्हणजे लिहायला 15 वर्ष, पुढची 10 वर्ष 7-8 वर्ष ही टॅलेंट शोधण्यात गेलीत. म्हणजे मला असं नव्हतं ना, माझ्यासाठी जवळचे लोकच मी लगेच बघीन ना, की मला सोपं होईल की सिनेमा लगेच सुरू करू, एक्झिक्यूट करायला. पण तसं नव्हतं ना. म्हणजे मी मेल टाकलेत म्युझिक डायरेक्टर्सना, फॅन्टॅस्टिक असं आलं आहे, आणि मग फॅन्टॅस्टिक नंतर पुढे काहीच कुणी हे नाही केलं आहे. म्हणजे मी एका म्युझिक डायरेक्टरला, तर मला भयंकर ताप होता अंगात हिंदीतल्या, तर त्यांना मी नरेशन दिलं आहे पूर्ण 2 तासाचं. ही सेड येस, पण त्याच्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा रिव्हर्ट नाही केलं. सो असं नव्हतं की मी इथे पचवले. हां, म्हणजे लोकांना असं वाटत असेल की अरे तुम्ही का नाही मराठीतल्या लोकांना घेतलं, असं नव्हतं. मी मराठी 5 सिनेमे केले आहेत की, त्यामुळे माझ्या कम्फर्ट झोनमधल्या लोकांबरोबर काम करायला मला निश्चित आवडलं असतं. पण मग असं झालं की अरे जाऊ दे, इकडे कोणीच एंटरटेन करत नाही, मग आपण हॉलिवूडला जाऊयात, मग मी मोठं करीन ना काहीतरी, मग मी मोठ्याच लोकांना अप्रोच करीन. आणि मग त्या अनुषंगानं मी रहमान सरांना अप्रोच केला होता. त्या नकार पचवत तो संघर्ष थेट पॅन इंडियाकडे जातो. करेक्ट आहे. थेट एक मोठी नावं समोर येतात. रहमान सरांचं नाव जेव्हा आलं, अर्थातच कळू शकतं मला की खूप वेगळ्या लेवलला सगळं बदललं असेल. करेक्ट आहे. त्यानंतर मग वेग लागला का, काय होतं? हा, अर्थात ना, ही सगळी मंडळी आली ज्यावेळी, ह्या सगळ्या दिग्गजांनी हो म्हटलं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या ना, त्या सुरळीत व्हायला लागल्या. विजय सेतुपती आणि रहमान ही नावं समोर आल्यावर करेक्ट आहे, थोड्या गोष्टी करेक्ट आहे. ही माणसं आली, किशोर बेळेकरकडे बघून आली, ही माणसं गोष्टीवर विश्वास ठेवून आली. मला तो किस्सा नक्की ऐकायला आवडेल, कारण आता आपण थोडं अर्थात तो प्रवास जाणून घेतोय, पण मला त्यामध्ये बरंच काही घडलं असेल, तेव्हा
जी रेहमान सरांसोबत तुमची मुलाखत होती कशी होती? हा मी रहमान सरांनी मला आधी तर म्हणजे ज्यावेळी आणि होकार किती वाजता ते ऐकवलं होतं, रात्री का सकाळी का हा कधी? म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याची प्रोसेस जी आहे ती सगळीच रात्रीचे रात्री काम काम करतात असं ऐकलं. आणि मला असं मला बरेच जण असं म्हणवते की अरे तुला बोलायला दिलं होतं का किंवा तुझं मत महत्त्वाचं होतं का. तर माझं मत खरंच महत्त्वाचं होतं तिथे, कारण ते मला विचारायचे की तुला काय अपेक्षित आहे. त्यांनी माझे रेफरन्सेस ऐकले होते, कारण मी सिनेमाचा स्क्रीन प्ले लिहिताना म्युझिक प्ले करून लिहिलं आहे, म्युझिक ऐकत ऐकत लिहिलेलं आहे. त्यामुळे एक त्याचा स्पीड टेम्पो जो आहे Music अविभाज्य भाग हा अविभाज्य भाग होता. त्यामुळे मी त्यांना ते रेफरन्सेस ऐकवले होते. मग मला लोक म्हणायचे अरे बघ तू विचार करा, तुला ना तिकडे काही से नसणार आहे. म्हणजे रहमान सर हो म्हणालेत खरं, पण मग तुला ना ते जे देतील ते घ्यावं लागेल. आणि काय घडलं मग? आणि काय घडलं, मला त्यांनी प्रत्येक सीनच्या वेळी ना त्यांनी जे जे कंपोज केलं ना ते विचारलंय मला, आणि मला नाही आवडले तर मी त्यांना म्हटलंय सर नाही आवडलंय, थोडं अजून चांगलं होऊ शकतं का, असं करून त्यांनी ते केलं आहे. आणि मला आय स्टील रिमेंबर ह्याचा पूर्ण एक फर्स्ट ड्राफ्ट सेकंड ड्राफ्ट त्यांच्याकडनं झाल्यानंतर त्यांनी तिसरा कॉल असा घेतला की नाही आपण हे स्क्रॅप करूया. म्हणजे दोनदा म्युझिक केलं होतं ते पूर्ण त्यांनी स्क्रॅप केलं आणि परत तिसऱ्यांदा नवीन केलं, जे आपण आता सिनेमात ऐकतोय. ते म्हणे की मी याच्यापेक्षा आणखीन बेटर करू शकतो. आता त्याची गाणी जी आहेत ती गाणीच लोक म्हणतात की अरे अतिशय सुंदर गाणी झाली आहेत, असे त्याचंच फलित आहे ना. हो, आणि मग ती गाणी वेगवेगळ्या भाषेत करायची, करेक्ट हा डिसिजन कोणाचा? माझा डिसिजन होता हा. सर्व म्हणजे त्यामागे काय विचार काय? असे बेसिकली असं होतं की सेलिब्रेटिंग 100 वर्ष पूर्ण झालीत भारतीय सिनेमासृष्टीला, करेक्ट आहे. मग सेलिब्रेटिंग 100 years ऑफ इंडियन सिनेमा विथ सायलेंट फिल्म, हे माझ्या मनात तेव्हापासून घर करून होतं की आपण सेलिब्रेट करू 100 वर्ष, जी 100ही पूर्ण झाली आहे सिनेमाची. म्हणजे लोक ना आपल्या इथे 200 500 करोडचे सिनेमे करतात, पण ना इथे कोणी सायलेंट सिनेमा केला नाही आहे. कारण आपला सिनेमा जो जन्माला आला तोच मुळात सायलेंट आला आहे, सायलेंट याच्यात आला आहे, करेक्ट आहे ना. मुकपट हीच आपली म्हणजे बेसिक सिनेमा आहे आपला. सो मग म्हटलं तर आपल्याला जर ट्रिब्यूट द्यायचंच आहे तर मग आपण त्या भाषेत आपण मुकपटाच्या ह्याच्यातनं देऊयात. आणि मग असं होतं की मग प्रायमरी कुठल्या इंडस्ट्रीज आहेत. सो मल्याळम इंडस्ट्री आहे, तमिळ इंडस्ट्री आहे, तेलुगू आहे, मराठी आहे, हिंदी आहे. सो त्याच भाषांमध्ये आपण हा सिनेमा त्याची गाणी आपण जी आहेत ती रेकॉर्ड करायची. आणि मग तशा पद्धतीनं रहमान सरांनी त्या वेगळ्या भाषांमध्ये त्या भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आणि तिथे ते सिनेमे प्रदर्शित झाले. नाही खरंच, कारण म्युझिक म्हणजे अर्थात रहमान सरांचं असल्यामुळे वादच नाही, पण अतिशय सुंदर झालेलं आहे. त्याबद्दलचा फीडबॅक तुमच्याकडे वेगवेगळ्या लोकांकडनं आला असेल तर कसा होता काय? मला अनंत सामंतांनी सिनेमा पाहिला. अनंत सामंत माझे खूप आवडते लेखक आहेत. अनंत सामंतांना सिनेमा बघितल्यानंतर मी खूप घाबरतच विचारलं होतं सर सिनेमा कसा वाटला. ते म्हणाले अहो बेळेकर मला 2 दिवस द्या सिंकिंग करायला, तो सिनेमा माझ्या आत आला आहे, तर तुम्हाला सिंकिंग करायला वेळ द्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला लिहून पाठवलं आणि मग त्यांनी फोन करून सांगितलं की तुमच्या सिनेमाने मला गुरुदत्त, त्याच्यानंतर राज कपूर आणि चार्ली चॅप्लिनची आठवण करून दिली आणि तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढला आहे. विश्वंभर चौधरींनी सिनेमा पाहिला, ते म्हणाले अहो तुमच्याबरोबर मला एक लंच किंवा डिनर करायला खूप आवडेल. सो असे ना वेगवेगळ्या म्हणजे समीक्षकांनी खूप चांगले हे फीडबॅक दिले, लोकांचे फीडबॅक चांगले. एक्झॅक्टली. आणि जसं आपण म्हणलो की म्हणजे म्युझिक नंतर तुम्ही कुठेतरी एक पॅन इंडिया लेवललाच तो सिनेमा गेला पण, आणि कुठेतरी साऊथचे ॲक्टर पण होते, मराठीचेही ॲक्टर आहेत आणि आमचा दिग्दर्शक मराठी आहे. तर मला ना हे चित्रच फार इंटरेस्टिंग वाटतं आहे की जिथे आपला मराठमोळा दिग्दर्शक, साऊथचे ॲक्टर्स, मराठी पण ॲक्टर्स, आणि मग हे एक छान क्रिएटिव्ह काहीतरी एकत्र घडलं आहे. सो आज आम्ही इथे जेव्हा या स्टुडिओमध्ये मराठी साऊथ काय जी काय चर्चा करत असतो, पण इथे कुठेतरी हे कलेक्टिव्ह क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. करेक्ट. त्या प्रोसेसबद्दल प्लीज सांगा.
हां. सो एकतर कसं होतं की रहमान सरांना मी प्रतिक्रियेच्या बाबतीतनं एक प्रतिक्रिया फक्त राहिली. तुम्हाला माहीत असेल, सारिका मॅम माहीत असतील, ॲक्ट्रेस सारिका ज्या आहेत, त्या पुष्पक सिनेमाला होत्या. कारण कसं असतं ना, काही व्हॅलिडेशन खूप महत्त्वाचं असतं. हो, नक्कीच. कुणाकडनं येतं. तर सारिका मॅमनी दुसऱ्यांदा सिनेमा पाहिला. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला सिनेमा पाहून कसा वाटला? कारण त्या पुष्पकला कॉस्ट्युम्स केल्या होत्या त्यांनी, साऊंड केला होता. हां, तर त्या प्रोसेसमध्ये होत्या पुष्पकच्या. तर त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं होतं, किशोर, जर पुष्पक नंतर एखादी सायलेंट फिल्म बनणार असेल आणि ती जर गांधी टॉक्स असणार असेल, तर गांधी टॉक्स इज अ करेक्ट फिल्म आणि गांधी टॉक्स हा मला इंटरनॅशनल लेवलचा कंटेंट वाटला आहे. आणि इतकी म्हणजे लोक म्हणजे त्यांनी व्हिडिओही केला की ते म्हणे, लोक असं म्हणतात की हॉलिवूडमध्ये खूप चांगलं काम होतं आणि परदेशातली सिनेमेच खूप चांगले असतात. तर असं नाही, मला तुझा गांधी टॉक्स पाहताना परदेशी फिल्मचा फील आला आणि हा इतका करेक्ट सिनेमा आहे, करेक्ट सायलेंट सिनेमा आहे. कुठेतरी So एक त्या वर्ल्ड सिनेमाशी कंपॅरिझन आपण करतो तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की आपल्या इथे पण त्या लेवलचं काम होतं, हे लोकांनी सिनेमा पाहून बघायला पाहिजे आणि हे ठरवायला पाहिजे. सो ही त्यांची एक प्रतिक्रिया होती, कारण ते त्या प्रोसेसमध्ये नाही, होते. नक्कीच. सिन्स वी आर फार डिस्कसिंग महत्त्वाची गांधी प्रतिक्रिया. टॉक्स प्लस विथ पुष्पक, तर Yes. त्या पुष्पकच्या टीममधल्या कुणाचं तरी हे मत खूप महत्त्वाचं आहे ना. वा. आता राहिली प्रोसेस. तर कसं होतं की माझ्या डोक्यात ना अजिबात पॅन इंडिया, बिकॉज मी ना बिलीव्हच नाही करत की पॅन इंडिया सिनेमा किंवा सिनेमा असतो. सो मी गांधी टॉक्सला भारतीय सिनेमा असं म्हणतो. हा भारतीय सिनेमा आहे आणि बिलीव्ह मी, विजय सेतुपती असणं किंवा अरविंद स्वामी असणं हे त्या त्या काळात किंवा त्या वेळेला जोडली गेलेली माणसं आहेत की अरे ही माणसं आपण अप्रोच केलं, ती माणसं आली. त्याच्या जागी जर नसीर साहेबांनी हो म्हटलं असतं तर नसीर साहेब असले असते, म्हणजे बच्चन साहेबांनी हो म्हटलं असतं तर बच्चन साहेब असले असते, म्हणजे मी बच्चन साहेबांपर्यंत पण पोहोचलो होतो. सो असं काही ठरवून नाही केलं होतं की आपण पॅन इंडिया करायचं, पण ते होत गेलं. त्यामुळे मी नेहमी ह्या गोष्टीवर तुम्ही बिलीव्ह करतो. चांगले ऍक्टर शोधत होतात, चांगले वेळ देणारे ऍक्टर ज्यांचा माझ्यावर विश्वास असेल की हा विश्वास आहे आपल्याला आणि आपण या गोष्टीवर. आणि मुळात चित्रपटच मूक असल्यामुळे ते भाषेचं बंधनच नसल्यामुळे नव्हतं. ऍक्टर्सही तुम्ही भाषेच्या बंधनाच्या पलीकडे शोधत गेलात. करेक्ट आहे. आता राहिली गोष्ट प्रोसेसची. ज्यावेळी सिनेमाचं म्युझिक करायची सुरुवात झाली तेव्हा रहमान सरांचा हा प्रश्न होता मला. आता तो रहमान सरांकडनं आल्यानंतर तुम्हाला भीती वाटतेच ना की ते म्हणाले, तुला गाणी कशाला हवी आहेत, सिन्स दिस इज अ सायलेंट फिल्म, तुला गाणी का हवी आहेत. मग मी त्यांना शांतपणे सांगितलं, आय स्टील रिमेंबर, मला मध्यरात्री त्यांनी असा प्रश्न विचारला होता. अरे म्हटलं, बापरे, ह्यांनी मला आत्ता प्रश्न विचारला. परीक्षा घेतल्यासारखंच होतं. सो मी त्यांना म्हटलं, मी खूप क्लिअर होतो सिनेमात. म्हटलं, सर, रेडिओवर गाणी वाजतात, करेक्ट आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय सेलिब्रेटिंग 100 years ऑफ इंडियन सिनेमा असं ज्यावेळी मी म्हणतोय, त्यावेळी भारतीय सिनेमाचं सेलिब्रेशन संगीताशिवाय होऊच शकत नाही. संगीत हा भारतीय सिनेमाचा अविभाज्य भाग राहिला आहे. म्हणजे तुम्ही संगीत काढून टाकलं तर तो सेलिब्रेशन होणारच नाही ना. आणि मग मी त्यांना हे सांगितलं की आपली सगळी गाणी रेडिओवर वाजणार आहेत. तिथे एक रेडिओ आहे, त्या रेडिओवरती गाणी, द सोर्स ऑफ म्युझिक विल बी द रेडिओ. रेडिओ कॅरेक्टरच होऊन जातं, कॅरेक्टर होऊन जातं, त्या चाळीचा भाग होऊन जातो, अविभाज्य. सो तुम्ही पाहिलं असेल तर सिनेमाच्या. आणि मग त्यांना म्हटलं की सर, मी जुनी गाणीही वापरणार आहे. म्हणजे सारेगामानी त्याच्यासाठी खूप सहकार्य केलं, जुनी गाणी वापरलीत मी, ती वापरता आली. बरं, मग त्याच्या मागे पण अर्थ आहे, म्हणजे नुसती वापरायची म्हणून नाही वापरली. सिनेमा सुरू होतो तेव्हा पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकायला येतं, आपल्याला अभंग ऐकायला येतो, करेक्ट आहे. सो आपल्याला का ऐकायला येतो तो, मी भारतीय संगीत इंडस्ट्रीला क्लासिकल म्युझिकने सुरुवात करतो, मग R.D. बर्मन ऐकायला येतात, मग त्याच्यानंतर मध्येच कुठेतरी बंगाली गाणं ऐकायला येतं, मग तुम्हाला 90s आणि 80s मधली गाणी ऐकायला येतात, किशोर कुमार, लता मंगेशकर यांची. लता दिदींचा आवाज ऐकते, ऐरणीच्या देवा तुला, ते गाणं ऐकायला येतं. म्हटलं, सर, तुम्ही ह्या सगळ्या लोकांना, जेवढे म्युझिकशी संबंधित माणसं, त्या सगळ्यांना तुम्ही ट्रिब्यूट देताय,
म्हणून ह्या माणसांची गाणी आहेत आणि ही गाणी आहेत. म्हणजे त्याच्यात श्रीहरी जगतपिता म्हणजे सत्यनारायणचं गाणं वगैरे आहे, म्हणजे प्रल्हाद शिंदेचं वगैरे. तर ही का आहेत, तर हे सेलिब्रेशन आहे ना सायलेंट सिनेमाचं. मुकपट मी म्हटलं पण होतं की अनुभवा मुकपटांचा सुवर्ण काळ. आणि मग त्याप्रमाणे मग ही कन्व्हिन्स्ड ते मग म्हणाले ओ मग बरोबर आहे. आणि मग त्यांनी ही गाणी सगळी मनापासून करून दिली, म्हणजे ते कन्व्हिन्स झाले. आणि मग त्याच्यात जे काही दिलं आहे त्यांनी ते 100% दिलं आहे. आणि इतकं मी जीव ओतून काम केलं आहे त्यांनी. म्हणजे ते एका आणि आता- इंटरव्ह्यूत म्हणाले पण नक्कीच. की दिस इज माय शो रील म्हणून. असं त्यांनी एका इफ्फीच्या एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं, तुम्हाला जर माझी शो रील बघायची असेल तर गांधी टॉक्सचं म्युझिक ही माझी शो रील आहे, असं ते म्हणाले. एवढे- किती मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी Yeah. कॉम्प्लिमेंट आहे मोठी तुम्हाला. कॉम्प्लिमेंट आहे. आणि मग आता कलाकारांची प्रोसेस, कारण सगळंच जर त्या कायिक भाषेतून किंवा एक्सप्रेशन्समधनं येतं आहे, तर मग हे कलाकार ताकदीचे मिळाल्यानंतर त्यांच्याबरोबरचं काम ते कसं होतं? अरविंद स्वामी, विजय सेतुपती, Correct. सिद्धार्थ जाधव सगळेच. करेक्ट. पहिलं तर सिद्धू बरोबर मला काहीच अडचण नाही आली, कारण सिद्धूने एवढं मनापासून काम केलं आहे तिच्या 200% देतोच. त्याने एक मला चांगलं माहीत आहे, गांधी टॉक्सचं शूट सुरू असताना त्याने केवळ ह्या सगळ्या मोठ्या नटांच्या, मी त्यांना म्हटलं होतं मला तुझ्या तारखा नाही ॲडजस्ट करता येणार. त्याने एक मराठी सिनेमा सोडला होता. आता एक मराठी सिनेमा सोडणं म्हणजे त्याने किती आर्थिक नुकसान होतं हे आपण सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याने तो एक सिनेमा सोडला त्या दरम्यानच्या काळात. त्यामुळे एक तर त्याला मी अख्खा सिनेमा बसून समजवला होता. त्यामुळे फक्त मला त्याला कंट्रोल करणं, तो म्हणायचं दाद्या तू सांग मला किती कंट्रोल करायचं आहे. आणि त्याने इतकं सटल आणि इतकं कंट्रोल करत त्याचं कॅरेक्टर, म्हणजे लोक अरविंद स्वामी आणि सिद्धार्थ जाधव आणि आदितीराव हैदरी आणि रहमान सरांविषयी ज्यावेळी बोलतात ना, त्यावेळी ते सिद्धार्थ जाधवविषयी पण बोलतात. आणि मला ते खूप बरं वाटतं, कारण ते यश ना फार कमाल माझं आणि सिद्धूचं आहे आणि आम्ही ते खूप सेलिब्रेट करतोय. राहिली गोष्ट आता ह्या सगळ्या मोठ्या नटांची, तर कसं होतं ना, ह्या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो. पण त्यांनी हो म्हटलं, पण ज्यावेळी एक्झिक्यूट करताना ना ती शंका असते मनात. बरं, ती शंका त्यांच्या मनातही होती, ती शंका माझ्या मनातही होती. कारण जोपर्यंत तुम्ही सिनेमा शूट होत नाही किंवा त्याचं पुढे पुढे जाऊन आपण सवय होत नाही, तोपर्यंत ती शंका असणारच होती की अरे हा पहिल्यांदा ह्याच्याबरोबर काम करतोय, त्यात डायलॉग्स नाही आहेत, सायलेंट सिनेमा आहे. सो त्यांचे प्रश्न मला असायचे सेटवर. पण मी गंमत अशी केली होती की मी अख्खा सिनेमा इनॅक्ट करून लिहिला होता. त्यामुळे तुम्ही मेकिंग बघितलं ना, तर मी मेकिंगमध्ये ना तुम्हाला प्रत्येक सीन करून दाखवताना दिसेल. सो त्याचा एक फायदा झाला होता. आणि मी प्रत्येक सीनचा ना स्टोरी बोर्ड बनवला होता. म्हणजे मला चांगलं आठवतं की मला प्रश्न यायचे, आता आदितीराव हैदरी आणि विजयचा क्लोज सीन आहे, तर म्हणे अरे इथे डायलॉग होऊ शकतो ना. सो ते म्हणे की मी म्हटलं की अरे नाही इथे नाही डायलॉग होणार. तो म्हणे का नाही डायलॉग होणार, इतके जवळ आहेत बोलू शकतात ना. असे नाही बोलू शकत, कारण त्याची आजारी आई इथे झोपली आहे आणि ह्याने जे काही केलं आहे हे जर ही मोठ्याने बोलली तर ते तिला कळेल आणि मग तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, हा एक थॉट आहे. त्यामुळे ती तुम्हाला मध्येच बाहेर घेऊन जाण्याचा पण प्रयत्न करते, पण तुम्ही जात नाही. आणि मग तिथे जे काय होतं ते सायलेंटली होतं आणि ते इतकं अंगावर येतं, पॉवरफुल. म्हणजे लोकांनी माझ्याकडे त्याच्याबद्दल व्यक्त झालेत, लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय त्या सीनच्या वेळी. सो तसं होतं. किंवा मग एक सीन होता जिथे रोहिणीताई आजारी आहेत आणि अरविंद स्वामी शेजारी बसला आहे. सो तुम्हाला असं म्हणायचं, सर माय मॉम इज डाईंग सर, लेट मी से अम्मा. आय सेड नाही, तू नाही अम्मा बोलू शकत, कारण का तर ती मरते, पण तुझ्या हातात एक तिच्या सोबत असणाऱ्या चाव्यांचा गुच्छ आहे. करेक्ट आहे की तुला लहानपणी झोपवताना, उठवताना, खेळवताना तिने कधीतरी खेळणं वाजवलं असेल. करेक्ट आहे. सो ती चावी जी आहे, त्या चाव्यांचा जो गुच्छ आहे तो वाजवायचा, त्याची इंटेन्सिटी ठरवेल की तुझ्या वेदना की तुझी आर्तता किती आहे, आणि ती वाजवून तू तिला उठवण्याचा प्रयत्न करशील. आणि तो सीन इतका वर्क झाला आहे. सो अशा छोट्या छोट्या म्हणजे आपलं म्हणतात ना की डिसअग्रीमेंट्स होत्या, म्हणजे पण त्या
पार करत 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 सिनेमा पूर्ण केला मी. स्पेशली ते बाल्कनीतले दोघांचे दोघांचे scene. तेही खूप म्हणजे हा. आता तर ते ट्रेंड होतोय Exactly. जरा जरा हे गाणंही ट्रेंड Trend होतंय होतंय. आणि अख्खं सुंदर दिसतंय ते साऊथ मुंबई. म्हणजे मी तुम्हाला ते सांगू साऊथ का मुंबईचं एक सुंदर सुंदर चित्र होतं. आणि दोघांचंही तितकंच इंटेन्स हा म्हणजे मला त्याच्यात ना त्या गाण्याविषयी प्लीज सांगा. ते गाणं ना खूप नंतर आलेलं आहे. म्हणजे मी अख्खा सिनेमा आधी शूट केला. तो शूट केल्यानंतर मला ना त्यांची केमिस्ट्री अजून दाखवायची होती. तर मला म्हटलं अजून काय करता येऊ शकतं. तर हेमान सरांकडे मी रिक्वेस्ट केली सर मला एक रोमॅन्टिक गाणं हवं आहे. तो म्हणे वाय व्हेरी विल पुट तू कुठे टाकणार आहेस ते गाणं. मी म्हटलं तुम्ही द्या ना सर माझ्याकडे आहे जागा मी जागा तयार करतोय. सो ते म्हणाले ठीक आहे मी देतो तुला गाणं पण मला अजूनही शंका आहे तू कुठे टाकणार आहेस. हे गाणं खूप नंतर आलं. नंतर आलं आणि ते नंतर शूट केलेलं आहे. मला वाटतं ऑगस्ट 2025 मध्ये वगैरे शूट केलंय मी ते गाणं. हां सो त्याच्यानंतर त्यांनी ते गाणं पाठवलं मी एडिटमध्ये ते गाणं मी शूट केलं आणि एडिट पाठवून दिलं त्यांना आणि ते इतके खुश झाले. ते मला म्हणे की मी जस्ट विचार करत होतो की हा कुठे गाणं टाकणार आहे आणि ते गाणं त्यांनी मला ज्या पद्धतीनं दिलं आहे ना ते अमेझिंग आहे आणि ते इतकं सिनेमाला वर घेऊन जातं. खूप गाजतंय ते गाणं. लोक रील्स बनवतात त्याच्यावर. सिरियल्समध्ये काहीतरी बॅकग्राऊंड स्कोरला पण वाजवलंय लोकांनी. मला आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मला ते खूप बरं वाटतंय की आपले कॅल्क्युलेशन्स बरोबर निघाले. म्हणजे ती एक लव्ह स्टोरी पण एक छान एस्टॅब्लिश झाली आहे त्या गाण्यातून आणि या दोघांची ते दोघेही मस्त दिसले आहेत. मुंबई शहर मस्त दिसलंय. सो त्यामुळे ते त्याची गंमत त्या म्हणजे सिटीचे म्हणजे मुंबईचं वाईब आहे त्याच्यामध्ये. मरीन ड्राईव्ह वगैरे. तुम्ही मुंबईचे आहात Correct. आणि सिनेमाही मुंबईचा आहे. करेक्ट. मुंबईत घडतं सगळं. तर हे पण म्हणजे लिहिताना पासूनच होतं डोक्यात. हो लिहिताना म्हणजे कसं असतं ना की तुम्ही ठरवून एखादी गोष्ट नाही लिहू. मी जर ठरवून एखादा स्क्रीन प्ले लिहिला ना तर तो खूप फेक वाटतो आणि हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. ते कन्व्हिक्शन नाही वाटत. तुम्हाला जशी गोष्ट सुचते ना तशी तुम्ही उतरवत गेलात आणि ती एक्झिक्यूट करत गेलात ना तर त्याचं चित्र खूप ना सेल्युलाईडवर वेगळं दिसतं आणि मी जशी सुचत गेली ना गोष्ट मी तशी ती उतरवत गेली. ती मुंबईचीच येत गेली. कारण कसं असतं ना तुम्ही जे जगलाय ना किंवा तुम्ही जे अनुभवलंय ना ते तुम्ही जास्त कन्व्हिक्शनने लोकांसमोर पोहोचवू शकता. आणि आता गंमत अशी आहे ना की ज्यांनी नाही अनुभवलं आहे ना ती माणसंही मला म्हणतात की अरे हे माझ्या आईबाबांनी अनुभवलेलं आहे आणि मला ती एक खोली जी छोटी 10x10ची आणि हे वगैरे ते फील होतं आम्हाला. अरे किती पेनफुल जगणं आहे हे. आणि म्हणजे अर्थात चित्रपट भ्रष्टाचाराविषयीही बोलतो पण कर्माविषयीही खूप बोलतो. आता आपण या सोशल मीडियाच्या काळात नाव कर्मा रिटर्न्स आणि हे सगळे शब्द खूप सहज वापरायला लागलोय. पण काय आहे कर्म आपलं चांगलं असेल तर माणूस आता त्याबद्दल जास्त बोलायला नको पण ते सिनेमाच्या पद्धतीने कर्म हा फॅक्टर खूप मोठा आहे. खूप खूप प्लीज त्याबद्दल सांगा. आता एकतर कसं आहे मला लोकांनी विचारलं किशोर अरे तो सावळा दिसतो ती इतकी सुंदर दिसते. करेक्ट आहे. सायलेंट सिनेमा आहे. मला जर काही सांगायचं असेल स्ट्रॉंगली तो सावळा असूनही ती त्याच्या प्रेमात काय म्हणजे त्याच्यात काहीतरी गुण असतील. तो कुठल्या तरी लेवलला खूप चांगला माणूस असेल. करेक्ट आहे. मग चांगला माणूस जो आहे तो एका पॉईंटला फ्रस्ट्रेट होऊन वाममार्गाला जायला लागतो आणि मग तो वाममार्ग निवडल्यानंतर त्याचीच मैत्रीण त्याचीच गर्लफ्रेंड जी त्याच चाळीत राहणारी आहे. बरोबर आहे. आता गंमत अशी ना ती चाळ म्हणजे लोअर मिडल क्लास लोकांचं नेतृत्व करणारी आहे. म्हणजे सिनेमाचा कॅमेरा ज्यावेळी फिरतो त्यावेळी तुम्हाला एक पलीकडे मोठा टॉवर दिसतो. तुम्हाला दुसऱ्या बाजूला ज्यावेळी कॅमेरा जातो त्यावेळी तुम्हाला मागे बंद पडलेल्या मिलचा भोंगाही दिसतो. हे वास्तव आहे लालबाग परळमधलं. बरं ह्या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या ह्याच्यामध्ये आजही अशी माणसं अशा छोट्याशा घरांमध्ये राहतात आणि ती एवढी प्रामाणिक आहेत.
की त्याने आपला प्रामाणिकपणा सोडलेला नाहीये हे इंडिकेट करत राहतं. किती कठीण किती परिस्थिती कठीण असली तरी. स्थिती असली तरी. मग त्याच्यातनं एक होतं गांधीजींचं एक वाक्य खूप स्ट्रॉंगली मी या पूर्ण सिनेमात फॉलो केलं, जे मी माझ्यासाठी पण ते लागू होतं. कारण गांधी टॉक्स हा सिनेमा बनवताना इतके प्रॉब्लेम्स झाले, त्यावेळी एकच वाक्य डोक्यात होतं, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. करेक्ट आहे. सो ते त्या कॅरेक्टर्सबद्दलही लागू पडतं, त्या पात्रांसाठी पण ते समर्पक आहे. म्हणून अख्खा सिनेमा त्या एका कोटवर चालतो, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. मग आता तुम्ही वाईट करणार आहात कर्म, करेक्ट आहे, आणि तुम्ही बदल घडवणार आहात का तुम्हाला चांगलं वागून चांगला बदल घडवायचा आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. सो अशा त्या 3 लाईनवर सिनेमा चालतो. वा वा. आणि त्याच्यात खूप अंडर करंट्स खूप आहेत. म्हणजे तो अन्न चोरी करायला फ्रेम टू लागते. फ्रेम इतकं काय काय शिकवलंय. करेक्ट आहे. अन्न चोरी करायला लागतं. म्हणजे तो ज्यावेळी त्या डब्यात फक्त बिस्किट येतं, म्हणजे कुत्र्याला खायला बिस्किट द्यायचं असतं, तर ते डब्बेवाल्याच्या ह्याच्यातनं त्याला बिस्किट येतं, का तर त्याने पैसे दिले नाहीत. आणि तो ज्यावेळी खाली उतरून जातो त्यावेळी कुत्रा बनवलेलं शिजवलेलं अन्न खातोय आणि ह्याच्या हातात बिस्किट आहे. आणि तिकडनंच एक मुलगा झेंडा घेऊन जाताना दिसतो. तर त्या फ्रेममध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं, कुत्र्याला खायला आहे, माणसाला नाही आहे. सो हे त्या एका फ्रेममधनं असं ते छोट्या छोट्या गोष्टी शोधल्यात. म्हणजे मला माझे आवडणारे दिग्दर्शक आहेत गुरुदत्त, राजा परांजपे आणि अकिरा कुरोसावा. सो ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट आहे ना आपल्यावर, तर तो कारण शिकवून गेली ती माणसं ना. आणि सेतुपती सोबत काम करणं ते कसं होतं? हा म्हणजे सेतुपती विजय बरोबरचा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे त्याला प्रश्न खूप पडायचे. त्या प्रश्नांमध्ये वाट काढत 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 त्याला कन्व्हिन्स झालं का तो अख्खा सीन मग पूर्ण महादेव तो दिसलाय महादेव. आणि ते इतकं म्हणजे खरं वाटतं त्याचं दिसणं. ते त्याचं कारण असं की त्याने तो मनापासून रोल केला. म्हणजे डिसअग्रीमेंट होत्या, सगळं होतं. म्हणजे आमचे डिस्कशन्स चालायचे 1-1 तास. तर त्या डिस्कशनमधनं जे त्याच्यापर्यंत पोहोचलं आहे ते त्याने त्या सिनेमात मांडलं आहे. आणि अरविंद स्वामी इज अ जेंटलमन. त्यांना जे काय प्रश्न होते त्यांनी ते प्रश्न मला सिनेमा सुरू व्हायच्या आधी विचारले होते. कारण हे सगळी मोठी माणसं जरी असली ना तरी सायलेंट सिनेमा हा त्यांच्यासाठी नवीन होता. पण तो फॉर्मॅट जो आहे ना, मी 15 वर्ष काम केल्यामुळे किंवा मी सिनेमे बघितलेत, माझी पारायणं झाली होती सायलेंट सिनेमांवरची. त्यामुळे मला एक गोष्ट होतं की माझी समजा PhD झाली आहे, दॅट डझंट मीन की त्यांची PhD झालेली असेल. त्यामुळे त्यांचे डिसअग्रीमेंट, त्यांचे प्रश्न हे खूप योग्य होते आणि ते येणं खूप गरजेचं होतं. आणि ते सगळे प्रश्न मला अरविंद स्वामींनी सिनेमा सुरू व्हायच्या आधी विचारले होते. त्यामुळे जो काही मोहन बोसमन हा बिझनेसमन त्यांनी उभा केला आहे तो कमालीचा उभा केला आहे. आणि त्यांची इमोशन्स, एस्पेशली ते इमोशन्स फार सुंदर एक्सप्रेस करतात. दोन म्हणजे आहे. ते आपण अगदी तुहिरेपासूनही पाहिलंय. करेक्ट. त्यामुळे ती इमोशन्सचा अर्थात म्हणजे ती एक्स्ट्रीम इमोशन्स जी काय होती, पण ते तेव्हा कुठेतरी एक इमोशनल ॲक्टर घेणं म्हणून काही अरविंद स्वामी डोक्यात होतं, काय होतं? नाही, काय झालं होतं मला ना ज्यावेळी आफ्टर ऑल द रिजेक्शन्स अँड व्हॉट एव्हर द. हा म्हणजे मला ना मी त्यांचे सिनेमे पाहिले होते आणि मला ना त्यांचे ना इमोशनल आणि त्यांचा एक थोडासा ना तो बिझनेसमन वाटणं. कारण आपल्या इथे काय होतं माहिती आहे ना, आपल्या इथे कास्टिंगच इतकं मिस होतं की एखादा बिझनेसमनच्या कॅरेक्टरसाठी आपण एखाद्या ॲक्टरला घेतो आपण त्याने ब्लेझर वगैरे घातल्यानंतर तो नाही वाटत. तर मला ते मिसकास्ट करायचं नव्हतं. सो मी ना त्यांना अप्रोच करण्याआधी ना कारण मला स्टुडिओतनं पण ऑप्शन्स येत होते की हे ॲक्टर आहेत, तू पिच करणं, ह्यांना पण आपण भेटू शकतो, हे ऑल लिस्टेड ॲक्टर. हां, तर मी म्हटलं की अरे नाही, मला हे नाही जात आहेत. आणि मग अचानक असं डोक्यात आलं की लेट्स कास्ट अरविंद स्वामी. आणि मग अरविंद स्वामींनी मला गोव्यात ते शूट करत होते, तिथे बोलावलं, गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर. आय स्टील रिमेंबर रात्री 10-10:30ला आम्ही भेटलो. 1-2 वाजेपर्यंत मध्यरात्री मी त्यांना सगळे त्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि ही अग्रीड. आणि मग त्यांनी सांगितलं की मी हा सिनेमा करतोय किशोर, असं झालं. आणि त्यामुळे ते
खूप सोपं झालं. कसं होतं ना, ॲक्टर ज्यावेळी सरेंडर करतो ना गोष्टीला त्यावेळी सोपं होऊन जातं. फक्त मी एकाच गोष्टीची काळजी घेतली, मी कुठल्याही इन्फ्लुएन्स खाली आलो नाही. म्हणजे मोठे ॲक्टर्स असले ना, हल्ली खूप होतं ना की मोठे ॲक्टर्स इंटरफेअर करतात. तुम्हाला स्क्रीन प्ले तसं चेंज काही करायला. अनुभव आला तुम्हाला? हा म्हणजे मला मी तशा गोष्टींना हवा पण दिली नाही किंवा मी तशी परिस्थिती उद्भवू दिली नाही. म्हणजे मी खूप ॲडमेंट राहिलो काही गोष्टींवर की नाही मला हे पाहिजे तर हे पाहिजेच आहेत. मग त्याच्यात वनिता खरात मला हव्यात तर हव्याच आहेत. मग मला प्रियदर्शनी हवी तर हवीच आहे. मला SM झहीर सर हवेत तर हवेच आहेत. ती छोटी छोटी कॅरेक्टर्स, छोटे छोटे सीन्स जे सिद्धू मला पब्लिसिटीमध्ये हवाच आहे तर हवाच आहे. हा आग्रह होता आणि तो मला असं वाटतं की तो योग्य होता. मी ठाम राहिलो काही गोष्टींवर. नाहीतर मग ते कसं होतं ना की तुम्ही अच्छा तुला वाटतंय का असं, अच्छा हे चुकी, मग मी नाही तसं करू दिलं, मी होऊ नाही दिलं. मग आता याच्यानंतर म्हणजे आता हा सिनेमा तर समोर आला आहे, तो अजूनही चालतोय, त्याबद्दल आपण बोलूच. याच्यानंतरच्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे, वेळ असणार आहे आणि तो मूक असणार आहे का बोलपट असणार आहे, काय असणार? नाही, मी पुढचे सगळे सिनेमे जे आहेत म्हणजे ते असे सरळ नाही आहेत. म्हणजे मला रीमा लागून माझ्या खूप खास होत्या. सो त्यांना माझ्या ह्या सिनेमाबद्दलही माहीत होतं कारण त्या रोहिणीताईंचं कॅरेक्टर त्या करणार होत्या. पण ते समाव त्या वारल्या त्यामुळे ते झालं नाही. पण माझ्या सगळ्या पुढच्या गोष्टी त्यांना मी सांगितल्या होत्या. तर ते धड नाही आहेत सगळे सिनेमे, असेच काहीतरी आहेत. मला माहीत नाही त्याला निर्माते कसे भेटतील आणि मग निर्माते कसे रिॲक्ट करतील, पण पुढच्या सगळ्या गोष्टी लाईनअप आहेत. म्हणजे माझ्याकडे पुढच्या तो मूक चित्रपट असणार आहे का? नाही, आत्ता सध्या तरी नाही, असतील. संवाद असतील त्याच्यामध्ये. पण मला जर सुचलं आणि काहीतरी असं वाटलं, मला लोक म्हणतात तू गांधी टॉक्सचा पार्ट 2 येणार आहे का, पार्ट 2 येणार आहे का, गांधी टॉक्स पार्ट 2 येणार आहे का? नाही असं काही डोक्यात नाहीये माझ्या. आणि म्हणजे अरविंद स्वामी कुठे गेला आहे हो, पुढची स्टोरी ऐकायला. पण ते असं काही डोक्यात नाहीये. आलं काही तर मी नक्कीच करीन किंवा मग मला रादर नवीन काहीतरी सायलेंट ह्याच्यामध्ये करायला आवडेल. कारण हा फॉर्मॅट खूप मस्त आहे आणि म्हणूनच मी लोकांना सिनेमा बघायला भाग पाडतो की तुम्ही बघा. मी रिक्वेस्ट करतोय कारण त्याचं एक ऑडियन्स तयार झालं पाहिजे. तेच. आणि आता साधारण चित्रपट प्रदर्शित होऊन चौथा आठवडा सुरू आहे. आत्ताही चित्रपटगृहात बऱ्यापैकी सिनेमा चालू आहे. त्यासाठी तुमचे वेगळे प्रयत्न सुरू आहेत, ते कसं सगळं आहे? म्हणजे काय झालं होतं की ठरलं होतं असं की हा पहिल्या आठवड्यात आपण समीक्षकांच्या रिॲक्शन्सवर सिनेमा सेकंड वीकमध्ये आपण वाढवायचे शो. पण माहीत नाही मला काय व्यावसायिक गणितं होती सगळ्यांची. सेकंड वीकमध्ये त्यांनी उतरवायला सुरुवात केली आणि पहिल्या आठवड्यात समीक्षकांनी सगळ्यांनी धरला सिनेमा. आणि मग त्याच्यानंतर लोकांना पाहायचा होता सिनेमा, तो पाहायलाच मिळाला नाही. तो चित्रपटगृहातनं उतरायला लागला. आणि कॅन यू इमॅजिन, मी 25 वर्ष काम केलेलं, मी लिटरली हतबल असा उभा होतो. आणि मग माझं खूप वाद झाले. मी त्यांना सांगितलं तुम्ही एक तरी सिनेमागृहात सिनेमा ठेवा. सो इन ऑर्बिट मॉलला त्यांनी तो ठेवला. मी त्या इन ऑर्बिट मॉलच्या मालकांना, मग त्या जे मॅनेजर आहेत त्यांना मी सांगितलं तुम्ही रात्रीचा नका ठेवू, ठाण्यातली माणसं रात्री येणार नाहीत. तर ते म्हणे की नाही आम्हाला तेच शेड्यूल आहे, तर त्याच्याप्रमाणे तो तिथे राहील. आजही तो रात्री 11:15चा शो आहे. आणि मग मी काय करतो, कुणी नाही गेलं तर मी सगळी तिकीटं विकत घेतो, त्यातली काही विकत घेतो आणि मी लोकांना पाठवतो आणि जाऊन बघा असं सांगतो. कारण हा सिनेमा OTTचा नाही, हा सिनेमा थिएटरचा आहे. आणि मग आता हळूहळू शोज पुन्हा तुम्ही वाढवताय. आता थिएटरने स्वतःहून वाढवलेत. पण मी अजूनही रिक्वेस्ट करतो त्यांना की तुम्ही प्लीज त्याचे टायमिंग जे आहेत संध्याकाळी ठेवलात. कारण तो सिनेमा संपतो त्यावेळी मध्यरात्री 2 वाजतात ना. म्हणजे आत्ताची जी मेंटॅलिटी आहे की ओके हा सिनेमा काही काळाने OTTवर येईल, मग तेव्हा आम्ही बघू. पण यामागे तुमचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे, तर ते काय आहे? हे मला ना कसं असतो ना, मी हा अख्खा सिनेमा OTTसाठी नाही बनवला होता. मी हा सिनेमा सिनेमागृहासाठी बनवला होता. कसं असतं ना, OTTचे सिनेमे वेगळे असतात. आपल्या इथे ना तो खूप मोठा गैरसमज आहे आणि आपल्या इकडचे फिल्म मेकर्स ना त्याच्यावर बोलतही नाहीत की नाही मी हा सिनेमा 70 mm पडद्यासाठी बनवला आहे. त्याची गंमत, मी 5.1 7.1 किंवा मी ॲटमॉसमध्ये त्याचं रेकॉर्ड करतो सिनेमा, त्याचं म्युझिक रेकॉर्ड करतो. बुदापेस्टमध्ये रहमान सरांनी त्याचं म्युझिक रेकॉर्ड केलं आहे. तो ऑर्केस्ट्रा तुम्हाला सिनेमागृहातच ऐकायला मजा येणार आहे ना.
तुम्ही OTTवर फक्त गोष्ट बघणार आहात, पण तीही त्याचा इम्पॅक्टच नसणार आहे. म्हणजे मला तो थिएटरमध्ये जाऊन थिएटरमध्ये बघण्यासारखाच आहे. जाऊन बघण्याचाच म्हणजे तो अनुभवण्याचाच हे आहे. त्यामुळे मी हट्ट धरून ना ते थिएटर ठेवलंय. मी लोकांना सांगतो, नाहीत पैसे नका देऊ, मी देतो पैसे. मी काही मुलांना, काही स्टुडंट्सना पाठवलं, फिल्म मेकिंग शिकतात, तर त्यांचे मला पर्सनल त्यांनी मेसेज तर बघायलाच हवा येतात. असं. मग मी त्यांना पाठवतोय. मग मी 20-20, 25-25 तिकीटं काढतो. थिएटर मालकांना वाटतं अरे शोला आपल्या ऑडियन्स आहे, मग पुन्हा ते शोज वाढवत जातात. सो मी लोकांना तो स्ट्रगल अजूनही चालू आहे. मग खूप स्ट्रगल आहे. म्हणजे आताही आहे तो चालूच. स्ट्रगल. हा आय एम एन्जॉईंग दी प्रोसेस. पण तुम्ही जिद्दीने हा कारण नाही तर मग सिनेमाची सवय नाही लागणार ना. लोकांनी ठरवायला पाहिजे हा सिनेमा मी OTTला बघीन आणि हा सिनेमा मी सिनेमागृहातच बघेन. व्हॉट कीप्स यू मोटिवेटिंग? हे काय गांधी असतं? गांधी 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 ॲज अ अल्टिमेट हे म्हणजे त्याला म्हणजे मी इतक्यांदा कोलॅप्स झालो आहे हा सिनेमा करताना. म्हणजे निलिमा तुम्हाला सांगतो, म्हणजे 2014-15मध्ये कोणीतरी हा सिनेमा प्रोड्यूस करणार होतं. ही कोणालाच सांगितलेली नाही गोष्ट, मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडनं सगळे पेपर साईन करून घेतले होते आणि त्याच्यानंतर असं झालं की शूटिंगला जाणार आम्ही 15 दिवस आधी मला सांगितलं होतं की हे सीन काढायचे आहेत. आय सेड नाही, मी नाही काढणार. तर म्हणजे ठीक आहे, आम्ही डिरेक्टर चेंज करतो. म्हटलं तुम्ही कसं डिरेक्टर नाही चेंज करू शकता? म्हणजे नाही, तू साईन केलं आहेस ॲग्रीमेंट आणि सगळे अधिकार आम्हाला दिलेस. आणि मग त्यांनी मग दुसरा डिरेक्टर शोधायला सुरुवातही केली होती. आणि मग त्याच्यानंतर कुणीही काम करायला, कारण त्यांनाही तो स्ट्रगल म्हणजे सिनेमाबरोबर तो तुमच्याकडे स्क्रिप्ट असलं तरी ते इतकं सहज नाही ना. स्ट्रगल ही तुम्ही घेतलात विकत, तर त्यांना 1 वर्ष काहीच मिळालं नाही. मग पुन्हा ते स्क्रिप्ट माझ्याकडे आणायला, सोडवायला मला त्यांना 20 लाख रुपये द्यावे लागले उलटे माझं स्क्रिप्ट सोडवायला. स्वतःच स्क्रिप्ट करत हां, असं करून मग सचिन आंबरे नावाचा मित्र आहे माझा, डिरेक्टर मित्र आहे, त्याने बऱ्याच सिरियल्स केल्या. त्याने मला त्या एका रात्रीत 20 लाख रुपये उभे करून दिले आणि मग मी ते स्क्रिप्ट सोडवलं. त्यामुळे याच्यापेक्षा स्ट्रगल काय हा कठीण असणार आहे ना. स्वतःचीच गोष्ट, स्वतःचीच हां, स्वतःचीच स्क्रिप्ट परत मागवायला वेगळे 20 लाख वेगळे 20 लाख द्यावे लागले. सो ह्या सगळ्या स्ट्रगलमधनं हा सिनेमा उभा राहिला आहे. आणि मला माहीत आहे तो सिनेमा मला वारंवार म्हणतो, मी तुला काहीतरी देऊन जाईन, डोंट वरी, मी काहीतरी देऊन जाईन. सो असं आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाचं एक नशीब असतं. सिनेमा झिरपत जाईल, तो मोठा होईल, आपली वाट शोधेल, हा भाग आहेच. पण माझ्याकडे जेवढी ताकद आहे, माझ्या खिशात जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत मी त्याचा शो थांबवून ठेवीन. ज्या दिवशी मला वाटलं की लोकांना नाही बघायचं आहे, लोक कंटाळले आहेत किंवा लोकांना नाहीच आवडत आहे जायला किंवा वेळच द्यायचा नाही आहे, तर मग मी थांबेन आणि मी ते असंच त्याचे जे दोरे आहेत त्याचे सोडून देईन. ते मग तो जसा फ्लाय करायचा तसा फ्लाय करील सिनेमा. कारण आत्ताच्या हे ऐकतानाही मला म्हणजे गलबलून आलं एकदम की हे खूप मोठा संघर्ष आहे. आत्ता आपण इम्पेशंट जगात जगतोय, जिकडे माणसांना एका मिनिटात फोन किंवा मेसेज नाही आला तर आपण पॅनिक होतो. मी या लेव्हलची एक इन्सिक्युरिटी, स्पर्धा, पॅनिक अवस्था आणि हे सगळं असताना एका वेगळाच कुठला तरी स्पीड गाठायचा आहे सगळ्यांना, तो वेग गाठायचा आहे या जगात. कुठेतरी एक म्हणतात ना, एक शांतपणे आपल्या गोष्टीशी प्रामाणिक राहून तुमचं एक कार्य चालू आहे. तर हे फार इंटरेस्टिंग वाटतंय मला. हा, मी कारण मी तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मला एकच म्हणायचं की हे सिनेमा हे माझं सोर्स ऑफ इन्कम आहे, करेक्ट आहे. पण मग ॲट द सेम टाईम सिनेमा हे माझं शस्त्र आहे ना. माझ्या अवतीभोवतीच्या गोष्टी किंवा मला जे काही सांगायचं लोकांना, हे मांडायचं शस्त्र आहे ना, ते मी तेवढ्याच जबाबदारीनं हाताळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी वेळ घेतो आणि वेळ घेऊनच सिनेमा करतो. आणि मला त्याच्याबद्दल कुठलीच खंत, भले मी 10 सिनेमे करीन, 5 सिनेमे करीन, पण ते सिनेमे खूप अर्थपूर्ण असतील किंवा ते सिनेमे मी कन्व्हिन्स झालेलं असेल असे सिनेमेच मला करायला आवडेल. आणि मला असं वाटतं पुढच्या सगळ्या गोष्टी मी रामदास बोटीवर सिनेमा करतो आहे. म्हणजे जशी टायटॅनिक बुडाली होती तशी मी रामदास बोट जी आपली बुडाली होती 17 जुलै 1947ला, तसं त्याच्यावरचंच काम चालू आहे आता.
ते आहे. गोदीत जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यावर आहे, दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. सो असे सिनेमे आहेत. किंवा मी आत्ता दुसरा सिनेमा जो प्लॅन करतोय तो पुन्हा जे महानगरपालिकेत लेबर जे आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर जे आहेत त्या ह्याच्यावर सिनेमा करतोय. त्याच्यातही पुन्हा साऊथचा एक प्रसिद्ध ॲक्टर आहे आणि तो पण मी हिंदी आणि तमिळ अशा ह्याच्यातच करणार आहे. नव्या फिल्म मेकर्सना काय सांगा असं वाटेल? बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द फिल्म. वा, क्या बात आहे. मला असं वाटतं याच्यानंतर काही बोलायलाच नको मी. पण खरंच तुमच्या या सगळ्या संघर्षाला सलाम. आणि अतिशय सुंदर हा प्रवास आहे आणि हा सिनेमा तर छान आहेच, तो आणखी सगळ्या बॉर्डर्स पार करून बाहेरही जावा, देशापरदेशात सुद्धा जावा, यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.